नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे 7वं मॉड्यूल आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिसेस त्याच्या दुसऱ्या पार्टबद्दल डिस्कस करणार आहे. आयटीआयच्या सीबीटी एक्झाममध्ये इलेक्ट्रॉनिक्सवरती जे महत्त्वपूर्ण प्रश्न येणार आहेत त्याला मी टोटल 4 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. याच्या आधीचा पार्ट मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि याच्या आधीचे मॉड्यूल सुद्धा युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ज्यांनी तो मॉड्यूल आधी बघितलं नसतील ते बघून घ्या. आजचा मॉड्यूल आपण सुरू करूया. बघा, क्वेश्चन याच्या आधीचे 18 क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. एक क्वेश्चन नंबर 19 काय म्हणतो बघा, विच फिल्टर सर्किट इज कॅपेबल फॉर द रिमुव्हिंग द व्होल्टेज स्पाइक्स इन अ रेक्टिफायर सर्किट. म्हणजे रेक्टिफायर सर्किटमध्ये कोणते फिल्टर सर्किट हे काय सांगितलं, व्होल्टेज स्पाइक्स काढून टाकण्यासाठी काय करते, मदत करते किंवा आपण ते वापरलं जातं. मग आता पहिली गोष्ट, फिल्टर म्हणजे काय असतं बघा. आता आपण ज्यावेळेस एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतो, कशामध्ये, एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतो, हे कोण कन्वर्ट करत असतं, रेक्टिफायर कन्वर्ट करतो. आणि याच रेक्टिफायर काय करतो माहिती का, हा जो डीसी असतो हा पल्सेटिंग असतो. पल्सेटिंग असतो म्हणजे काय असतं की हा जो डीसी आहे हा कम्प्लिटली बघा असा नॉर्मली असा राहायला पाहिजे सरळ सरळ, पण असा न भेटता आपल्याला माहितीये का जो डीसी भेटताना बघा असा पल्सेटिंग डीसी भेटतो, म्हणजे प्युअर फॉर्म ऑफ डीसी भेटत नाही. मग याच पल्सेटिंग डीसीला प्युअर फॉर्म ऑफ डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण फिल्टर वापरत असतो. तर मग वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर असतात. एलसी फिल्टर असतं, नंतर पाय फिल्टर असतं, फक्त इंडक्टर फिल्टर असतं, कॅपॅसिटर फिल्टर असतं, चोक फिल्टर, म्हणजे वेगवेगळे नाव आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर वापरले जातात. त्यापैकी जर जे रिमुव्हिंग द व्होल्टेज स्पाइक्स म्हणजे व्होल्टेज स्पाइकला रिमूव्ह करण्यासाठी जे महत्त्वाचं फिल्टर वापरलं जातं त्याला आपण एलसी फिल्टर असं म्हणतो. याच एलसी फिल्टरला आपण इंडक्टर कॅपॅसिटर फिल्टर सुद्धा म्हणतो. आणि हे इंडक्टर कॅपॅसिटर फिल्टर आपण व्होल्टेजच्या स्पाइक काय करण्यासाठी, कमी करण्यासाठी वापरत असतो. नंतर बघा, विच इज द ऍडव्हान्टेज व्हर्जन, काय ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट यूज इन आउटपुट स्टेज इन अ ड्राईव्ह. आता बघा काय त्यांनी काय सांगितलं, आउटपुट स्टेज वापरल्या जाणाऱ्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधील घटकाची प्रगत आवृत्ती कोणती, म्हणजे ऍडव्हान्स वाला व्हर्जन कोणतं आहे. तसं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट जर बघितले तर बघा, डायोड, म्हणजे ट्रायॅक, नंतर काय म्हणतात त्याला मॉस्फेट वगैरे, जेफेट, मॉस्फेट, असे वेगवेगळे काय येतात इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस आहेत की जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आपण ज्याला म्हणू. पण आता काय माहितीये का, काही इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटचा प्रॉब्लेम काय, जे जुन्या म्हणजे एकदम जुने शोध लागले त्यांचा प्रॉब्लेम काय, ते जास्त पॉवर जास्त कंझ्युम करतात. काही याच्यात काय असतं की जी फ्रिक्वेन्सी असते, जी आउटपुट फ्रिक्वेन्सी असते ती काय काय लिमिटेड फ्रिक्वेन्सी असते, इम्पिडन्सचा प्रॉब्लेम असतो. पण जे आयजीबीटी एक असा डिव्हाइस आहे बघा, आयजीबीटी, ज्याला आपण इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर, म्हणजे याच्यात मॉस्फेटच्या आणि ट्रान्झिस्टरच्या दोन्ही प्रॉपर्टी याच्यामध्ये काय कंबाईन केलेल्या आहेत. आणि हा एक काय म्हणतात ऍडव्हान्स सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. कोणता आहे, ऍडव्हान्स सेमीकंडक्टर डिव्हाइस. तर ऍडव्हान्स सेमीकंडक्टर डिव्हाइसमुळे होतं काय, इथं पॉवर लॉस कमी होतो, स्विचिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला चांगल्या प्रकारे भेटते आणि पॉवर म्हणजे काय होतं, त्याचं आउटपुटही चांगल्या प्रकारे भेटतं. म्हणजे त्यांनी तेच विचारलं की ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कोणता आहे. तर या एफईटी, युजेटी, एससीआर पैकी आयजीबीटी हा कसा आहे, ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 21 म्हणतो, हाऊ द डेसिमल नंबर कॅन बी कन्व्हर्टेड इंटू बायनरी नंबर. आता बघा, डेसिमल नंबर सिस्टम आपल्याकडे नाही का 4 प्रकारच्या नंबर सिस्टम आहेत आणि या चारी नंबर सिस्टम मी आधीच्या लेक्चरमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं होता. त्यात बघा त्यांनी काय सांगितलं की कोणता असा विचारला त्यांनी, हाऊ टू डेसिमल नंबर सिस्टम. कोणता नंबर सिस्टम, डेसिमल नंबर सिस्टम. आता डेसिमल म्हणजे काय बघा, डेसिमल म्हणजे ज्याच्या बेसला 10 आहे, ज्याच्या बेसला काय ते 10 आहे, म्हणजे 10 0 पासून तर 9 पर्यंत ज्या संख्या असतील, 0 पासून 9 पर्यंतच्या संख्याला डेसिमल नंबर बनतो. आणि या डेसिमल नंबर सिस्टमला जर का आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं असेल, कशामध्ये, बायनरी नंबर सिस्टम मध्ये, बायनरी नंबर सिस्टमच्या बेसला 2 असतो, ज्याच्यामध्ये 0 आणि 1 हे दोनच संख्या असतात. मग आपल्याला डेसिमलला जर का बायनरी नंबर सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय सांगितलं बघा, जो काय असतो, जो डेसिमल नंबर असतो, या डेसिमल नंबरला डिवाइड बाय 2 करायचं. कोणाला, डेसिमल नंबरला डिवाइड बाय 2, किंवा याला नाही का याची प्लेस व्हॅल्यू असते प्रत्येक नंबरची, 2⁻0, 2⁻1, 2⁻2. त्या म्हणजे या डेसिमल नंबरला काय केलं, 2 न डिवाइड करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला या डेसिमलला कशामध्ये कन्वर्ट करता येतं, बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करता येतं. जर एखादा समोर क्वेश्चन असेल तर आपण बघू. मग याच्यात काय विचारलं त्यांनी, डेसिमल डिवाइड डेसिमल बाय 4, डेसिमल डिवाइड नाही, आपल्याला काय करावं लागतं, 2 न डिवाइड करावं लागतं. म्हणजे ऑप्शन नंबर ए पण कटला. मल्टिप्लाय डेसिमल बाय 4, मल्टिप्लाय नाही करावं लागत. डिवाइड डेसिमल बाय 2 म्हणजे ऑप्शन नंबर सी बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. 2 न काय करावं लागतं, आपल्याला डिवाइड करावं लागतं. कशासाठी, डेसिमलचं, कशाचं, म्हणजे ज्याची पॉवर 10 आहे अशा 10च्या पॉवरला जर का तुम्हाला 2 म्हणजे ज्याचा बेस म्हणजे डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल, डेसिमलला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं असेल, त्या डेसिमलला कशाने तुम्हाला 2 न डिवाइड करावं लागतं. आणि त्यांनी तेच विचारलं, म्हणजे ऑप्शन नंबर सी काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 22 काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग बायनरी कोडेड डेसिमल. काय असतं माहिती आहे का, बायनरी कोडेड डेसिमल, ज्याला आपण बीसीडी म्हणतो. आता हे नाही का, बीसीडी म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल आपण का, त्यांनी काय सांगितलं, डिजिटल सर्किटमध्ये आपण बायनरी कोडेड डेसिमल का वापरतो.
आता याच्यात काय असतं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगितलं जो डेसिमल असतो बायनरी कोडेड, म्हणजे बायनरी नंबर सिस्टम मध्ये 0 आणि 1 काय असतात, 0 आणि 2 1 हेच 2 अंक असतात. मग याच्यामुळे काय होतं, जोही डेटा आपला स्टोअर होतो ना 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो. जसं तुम्ही डेसिमल आपला बघा, डेसिमल मध्ये वगैरे बघितलं 0 पासून तर 9 पर्यंत राहणार, ऑक्टल मध्ये 0 पासून 7 पर्यंत राहणार, हेक्साडेसिमल मध्ये 0 पासून 9 पर्यंत आणि ए पासून एफ पर्यंत आकडे राहणार. तर मग आपण काय करतो, मॅक्झिमम बीसीडी का वापरला जातो, कारण बायनरी कोडेड डेसिमल्स आपण कशासाठी वापरतो माहिती का, सॉर्टिंग द डेटा इनपुट. जो डेटा इनपुट आहे आपण ना त्याला सॉर्टिंग करण्यासाठी आपण जो बीसीडी असतो, हा बीसीडी मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरला जातो. आणि त्यांनी तेच विचारलं आपल्याला की आपण का वापरतो, तर या ऑप्शननुसार ऑप्शन नंबर काय, सॉर्टिंग द डेटा इनपुट्स. ऑप्शन नंबर 1 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तसंही जर तुम्ही बघितलं का नाही, जोही तुमचा कम्प्युटरचा जो डेटा असतो ना, तो सगळा कम्प्युटरचा डेटा 0 आणि 1 म्हणजे ज्याला बायनरी फॉर्मॅटमध्ये नाही का, बायनरी फॉर्मॅटमध्ये कशाला सेव्ह केलेला असतो. नंतर बघा काय विचारलं, विच लॉजिक गेट रेफर द ट्रूथ टेबल. आता एक लॉजिक गेट्स मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये लॉजिक गेटची नाही का डायग्राम सांगितली होती, तर याच्यात त्यांनी काय विचारलं, जो ही लॉजिक गेट आहे या लॉजिक गेटचा ट्रूथ टेबल काय. आता लॉजिक गेटमध्ये नाही का मुख्यतः 3 ते 4 लॉजिक गेट पडतात. अँड लॉजिक गेट असतं, नॉर असतं, एक्सॉर असतं, एक्सनॉर म्हणजे असे भरपूर, म्हणजे 3 तर एक जनरल पर्पज गेट असतं, एक स्पेशल पर्पज असतं आणि युनिव्हर्सल गेट्स असतात. मग आता त्यांनी काय विचारलं, हा वाला लॉजिक गेट कोणता आहे ज्याचा हा ट्रूथ टेबल दिलेला आहे. तर बघा मी शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला, हा पहिली गोष्ट नाही का, हा अँड टेबल असतो. तर आता अँड म्हणजे काय असतं माहिती आहे का, अँड म्हणजे आणि बघा, आणि म्हणजे अँड म्हणजे आपण जर दोन गोष्टीला जर एकत्र जोडायचं असेल, समजा मी काय म्हंटल, दोन इनपुट, एक इनपुट 0 एक इनपुट बघा, दोन इनपुट, एक तर 1 1 आहे, 0 0 आहे, एक राहणार 1 0 आणि एक राहणार 0 1. बघा जर समजा असे तुमचे इनपुट असतील तर अँड गेट काय म्हणतो, अँड गेट म्हणजे काय माहिती का, जर त्याला असा गेट की ज्याला दोन्हीच्या दोन्ही इनपुट ज्यावेळेस त्याला भेटतील त्याच वेळेस तो आउटपुटला सप्लाय देणार. एक्झाम्पल पकडा, समजा जर समजा तुम्ही काय केलं, मला सांगा दोन्ही इनपुट 0 आहे, आउटपुटला 0 सप्लाय देणार, तो सप्लाय देणार नाही. असं सप्लायच्या भाषेत बोलू आपण. आता बघा एक इनपुट 1 आहे, एक इनपुट 0 आहे. 1 म्हणजे ऑन, 0 म्हणजे ऑफ. मग एक इनपुट जर 1 ऑन आहे आणि दुसरं इनपुट ऑफ आहे, तर मी काय सांगितलं, दोन्हीचे दोन्ही इनपुट काय पाहिजे, ऑन पाहिजे, तरच सप्लाय देणार. तो गेट असतो अँड गेट. मग इथं पण 0 येणार. आणि ज्यावेळेस बघा मी पहिला इनपुट काय आहे 0 आहे, दुसरं इनपुट 1 आहे, तरी इथं काय येणार, सप्लाय 0 राहणार. ज्या वेळेस तुमचे दोन्हीच्या दोन्ही सप्लाय काय, दोन्हीच्या दोन्ही कंडिशन मध्ये ऑन राहतील त्याच वेळेस तुम्हाला सप्लाय भेटेल. हा जो हे जर ट्रूथ टेबल सांगतो, हा सांगतो आपला अँड गेट. कोणता सांगतो, अँड. आता ऑर गेट काय म्हणतो बा, ऑर गेटचं काय काम असतं, ऑर म्हणजे किंवा. ऑर गेट म्हणजे काय म्हणतो माहिती का, तुमचं पहिलं किंवा दुसरं, पहिलं किंवा काय सांगितलं मी, पहिलं किंवा दुसरं दोन्हीपैकी कोणतंही इनपुट जर का हाय असेल म्हणजे 1 असेल, तर तुम्हाला आउटपुटला 1 भेटेल. पण जर काय बघा मी काय सांगितलं, पहिलं किंवा दुसरं दोन्हीपैकी कोणतंही इनपुट जर का तुमचा हाय असेल, तर हाय किंवा 1 असेल, तर त्याला आपण आउटपुटला आपल्याला 1 भेटेल, नाही तर भेटणार नाही. म्हणजे कधी भेटणार बघा, आता एक मी काय सांगितलं, या कंडिशन मध्ये हे जर ऑर साठी बघा 1 1 होतं, तर आउटपुटला काय भेटणार, 1 1 असलं तरी आपल्याला आउटपुटला 1 भेटणार. मग बघा 0 0 आहे, 0 0 ला बघा एकही इनपुट ऑन नाही, आपल्याला आउटपुटला भेटेल का, नाही भेटणार. आणि बाकी कंडिशन बघा 1 0 आहे तरी भेटणार, कारण त्याने सांगितलं होतं कोणतं एकही पाहिजे, एक आहे 0 एक आहे 1, तरी आपल्याला आउटपुटला भेटेल, म्हणजे इथं पण 1. तर हा झाला ऑरचा ट्रूथ टेबल. असे वेगवेगळे ट्रूथ टेबल आहेत, आपण नंतर याच्यामध्ये डिस्कस करू. पण इथं जर तुम्ही बघितलं तर बघा, हा जो ट्रूथ टेबल 0 0 असताना 0, 1 0 असताना पण 0, 0 1 असताना सुद्धा 0, फक्त 1 आणि 1 असताना आउटपुटला काय 1 आहे. याचाच अर्थ हा कोणता ट्रूथ टेबल आहे, अँड गेटचा ट्रूथ टेबल आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय राहणार, सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 24, विच क्वांटिटी कॅन मेजर बाय द सीआरओ. आता मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सीआरओ ची डायग्राम दाखवली होती. आता सीआरओ म्हणजे काय असतं रे, सीआरओ म्हणजे काय असतं, कॅथोड रे, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ऑसिलोस्कोप. आता कॅथोड रे ऑसिलोस्कोपचं काय काम असतं मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं. आपण काय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हफॉर्म असतात, स्क्वेअर वेव्ह असते, ट्रँग्युलर असते, नंतर काय म्हणतात त्याला ट्रँग्युलर असते, किंवा स्क्वेअर, किंवा आपण ज्याला काय म्हणू सायनोसायडल वेव्ह असते. मग या सायनोसायडल वेव्हफॉर्मची काय असते, प्रत्येक वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी असते, आणि ती फ्रिक्वेन्सी किंवा त्या वेव्हफॉर्मची डायग्राम ज्या डिव्हाइसवरती दाखवतो ना आपण, किंवा आता कोणती वेव्हफॉर्म जर डिस्प्ले असतो, तर या डिस्प्लेवरती काय असते, वेव्हफॉर्म फिरत राहते. मग वेव्हफॉर्म फिरते याचा अर्थ काय होतो, तो सीआरओ जो असतो ना, तो वेव्हफॉर्म म्हणजेच आपली काय जी फ्रिक्वेन्सी असते ना त्या सप्लायची, इनपुट सप्लायची, त्या फ्रिक्वेन्सीला मेजर करण्यासाठी तो सीआरओ वापरला जातो. आणि यांनी तेच विचारलं की सीआरओ कशासाठी वापरतात, सीआरओ वापरतात आपला फ्रिक्वेन्सीला किंवा वारंवारतेला मेजर करण्यासाठी. मग बघा इंडक्टन्स, रेझिस्टन्स, पॉवर फॅक्टर, त्याच्या पॉवर फॅक्टरला पॉवर फॅक्टर मीटर असणार आहे. रेझिस्टन्स मोजण्यासाठी ओहम मीटर वगैरे वापरतो आपण. आणि काय सांगितलं, इंडक्टन्स मोजण्यासाठी इंडक्टन्स मीटर वगैरे असतो. तर या सगळ्या गोष्टी राहतात. पण आपल्याला काय विचारलं, सीआरओ, तो सीआरओ मोजण्यास म्हणजे सीआरओ कशासाठी वापरतो आपण, तर फ्रिक्वेन्सीला मेजर करण्यासाठी वापरत असतो. नंतर बघा विच मेन ऍप्लिकेशन ऑफ एससीआर. एससीआर असतं, एससीआर बघा, एससीआर म्हणजे काय त्यांनी सांगितलं, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट एससीआर, ज्याला आपण काय म्हणतो, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर म्हणतो.
मग याच सिलिकॉन रेक्टिफायरचं वेगवेगळे काम असतात. सिलिकॉन रेक्टिफायर ॲज अ स्विच म्हणून वापरला जातो, सिलिकॉन रेक्टिफायर ॲज अ ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणून वापरतो. पण त्यांनी काय विचारलं की मेन ऍप्लिकेशन काय SCRचं. तर मग SCR आपण मेन ऍप्लिकेशन बघा SCRचं, तर जे स्पीड कंट्रोल ऑफ मोटर, ज्या AC-DC ड्राईव्ह असतात ना, त्या ड्राईव्हच्या स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण काय करत असतो, SCR वापरत असतो. हे त्याचं मेन ऍप्लिकेशन आहे. तसं बघितलं तर SCR आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरतो. पण मेन ऍप्लिकेशन जर विचारलं, मेन ऍप्लिकेशन बघा स्पीड कंट्रोल ऑफ द मोटर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. एम्प्लिफायरला आपण ट्रान्झिस्टर वगैरे ॲज अ एम्प्लिफायर म्हणून वापरत असतो. नंतर बघा व्हॉट इज अ फंक्शन ऑफ R1 व्हेरिएबल रेजिस्टर. आता या डायग्राम मध्ये असे जर डायग्रामचे क्वेश्चन आले, डायग्रामचे क्वेश्चन डायरेक्ट पाठच करून घ्यायचे. बघा त्यांनी काय म्हणलं, इथं बघा इथं R1 रेजिस्टन्स आहे. कोणता रेजिस्टन्स आहे? R1 रेजिस्टन्स आहे ना, हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल R1 रेजिस्टन्स आहे, हा त्यांनी कशासाठी वापरला हे त्यांनी विचारलं. तर बघा इथं सगळ्यांनी का डायॅकचं, ट्रायॅकचं, नंतर रेक्टिफायरचं किंवा लोडचं वगैरे सर्किट आहे. तर हे हा जो R1 चा रेजिस्टन्स, जो व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, हा वापरला जातो बघा कंट्रोल द पल्स रेट ऑफ द ट्रिगरिंग ऑफ ट्रायॅक. म्हणजे ट्रायॅकला काय करावं लागतं, आपल्याला चालू होण्यासाठी ट्रिगरिंग करावं लागत असतं. ट्रिगरिंग करणं म्हणजे त्याला पल्स द्यावं लागतात. मग त्या पल्स देण्यासाठी एका पल्सचा रेट, म्हणजे एका पर्टिक्युलर रेट, म्हणजे जसं फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण पल्स रेट म्हणतो, त्या पल्स रेटमध्ये फ्रिक्वेन्सी द्यावं लागते. आणि त्या पल्स रेट म्हणजे ज्या पल्सच्या रेट म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सी किंवा आपल्याला पल्स रेट म्हणतो त्या कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो, हा रेजिस्टन्स वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय म्हणतो बघा, काय कंट्रोल द पल्स फॉर द ट्रिगरिंग द ट्रायॅक, म्हणजे ट्रायॅकच्या पल्सला ट्रिगर करण्यासाठी आपण वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ द कनेक्टिंग L1 थ्रू द C1. बघा यांनी काय सांगितलं, हा जो इथे L1 आहे बघा, हा L1 आणि C1 ला म्हणजे काय कनेक्ट करण्यामागचा काय ट्रान्झिस्टर बेस, या ट्रान्झिस्टर बेसला हा L1 आणि C1 आपण का कनेक्ट केला त्यांनी विचारलं. मग ज्यावेळेस आपण हा ट्रान्झिस्टर वगैरे असतो ना, ट्रान्झिस्टर बघा एक दोन प्रकारचे सिस्टम असतात. एक असतं ओपन लूप सिस्टम, एक असतं क्लोज लूप सिस्टम. आणि ज्यावेळेस क्लोज लूप सिस्टम असते, त्या क्लोज लूप सिस्टम मध्ये का फीडबॅक द्यावा लागतो. आणि त्यातल्या माहिती आहे का, ज्यावेळेस हा इंडक्टर आणि कॅपॅसिटर हा नाही का आपण फीडबॅक डिव्हाइस किंवा ऑसिलेटर टाइप सर्किट असते. मग हे सर्किट कशासाठी वापरतो, तर हे वापरत असतो आपण, जो पॉझिटिव्ह फीडबॅक जर आपल्याला सर्किटला रिटर्न मध्ये द्यायचा असेल तर पॉझिटिव्ह फीडबॅक देण्यासाठी आपण काय करत असतो, म्हणजे हा जो L1 आणि C1 एकमेकांना काय करत असतो, कनेक्ट करत असतो. तर त्यांनी तेच विचारलं. तर बघा प्रोव्हाइड पॉझिटिव्ह डीसी सप्लाय नाही, प्रोव्हाइड द पॉझिटिव्ह फीडबॅक, म्हणजे ऑप्शन नंबर बघा बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतर बघा काय सांगितलं 28 काय म्हणतो, व्हॉट इज द क्रायटेरिया टू काय डिसाइड, व्हॉट इज क्रायटेरिया टू डिसाइड द मटेरियल ॲज अ कंडक्टर, सेमी कंडक्टर अँड इन्सुलेटर. म्हणजे असा कोणता क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरिया आपण डिसाइड करतो ते मटेरियल कंडक्टर आहे, मटेरियल सेमी कंडक्टर आहे का मटेरियल इन्सुलेटर आहे. आता बघा कोणतंही मटेरियल सेमी कंडक्टर, कंडक्टर आणि इन्सुलेटर हे कशावरती डिपेंड करतो तुम्हाला सांगतो. जर तुमचा कंडक्टर असेल, एक असतो कंडक्टर, एक असतो सेमी कंडक्टर आणि एक असतो इन्सुलेटर. आता आपल्याला हे सगळ्याला जनरल माहिती आहे की कंडक्टर असेल तर त्याच्यातून काय होणार, इलेक्ट्रिसिटी पास होणार. सेमी कंडक्टर असेल तर कंडिशनवरती डिपेंड करतं, कधी कधी इलेक्ट्रिसिटी पास होणार, कधी कधी होणार नाही. आणि इन्सुलेटर असेल तर तुमच्या त्या मटेरियल मधून काय होणार नाही, इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही. मग आता हे नेमकं कशावरती डिपेंड करत असतं माहितीये का, की काय असतं एखाद्या ॲटमच्या व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये, व्हॅलन्स शेलमध्ये आपण ज्याला म्हणतो, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. काय सांगितलं मी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत. मग या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरती डिपेंड करत असतं की तुमचा तो मटेरियल काय बनणार. जर एखाद्या याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये ज्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो, व्हॅलन्स शेलमध्ये जर का 4 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील, एक्झॅक्ट 4, मी काय सांगितलं जर 4 असेल तर तो सेमी कंडक्टर असतो. जर 4 पेक्षा कमी असेल, मी काय सांगितलं 4 पेक्षा काय, 4 पेक्षा कमी असेल, याला म्हणतो 4 पेक्षा काय कमी आहे. जर 4 पेक्षा कमी असेल तर तो कंडक्टर सारखं काम करेल. आणि एखाद्या इलेक्ट्रॉन्सच्या याच्यामध्ये 4 पेक्षा जास्त असेल, 4 पेक्षा कसं असेल, जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल शेवटच्या ऑर्बिटमध्ये ज्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो, तर तो काय असतो, इन्सुलेटर असतो. आणि त्यांनी तेच विचारलं की नेमका कोणता क्रायटेरिया डिसाइड करतो. तर बघा ॲटॉमिक बॉन्डिंग ऑफ स्ट्रक्चर, ॲटॉमिक स्ट्रक्चर नाही करत, एक्झिस्टन्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन अ ॲटम. म्हणजे त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सच्या ऑर्बिटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, किती नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्याच्यावरून डिपेंड करत असं तुमचा मटेरियल कंडक्टर असणार आहे, तुमचा मटेरियल सेमी कंडक्टर असणार आहे का तुमचा मटेरियल इन्सुलेटर असणार आहे. आता कधी कधी प्रश्न काय विचारतात कॉम्पिटेटिव्ह मध्ये पण, की सेमी कंडक्टरच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, इन्सुलेटरच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती असू शकतात, आणि काय कंडक्टरच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती असू शकतात. तर बघा कंडक्टर असेल तर लेस दॅन 4, इन्सुलेटर असेल तर एक्झॅक्टली 4. कारण तुम्ही बघा सेमी कंडक्टरचे 2 असतात, सिलिकॉन आणि जर्मेनियम. सिलिकॉन आणि जर्मेनियम दोन्हीच्या तुम्ही जर का बघितलं तर शेवटच्या ऑर्बिट त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स असतात. मग म्हणून ते सेमी कंडक्टर आहेत. आणि इन्सुलेटर असेल तर 4 पेक्षा काय जास्त राहणार. म्हणजे ऑप्शन नंबर या प्रश्नाचं काय, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की एक्झिस्टन्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन अ आयटम. क्वेश्चन नंबर 29 बघा, विच डोपिंग मटेरियल इज यूज टू मेक द पी टाइप सेमीकंडक्टर. आता जर का पी टाइप सेमीकंडक्टर तुम्हाला बनवायचे, बघा 2 टाइपच्या सेमीकंडक्टर, एक असतं बघा पी टाइप आणि एक असतो एन टाइप.
मी काय सांगितलं, पी टाईप आणि एन टाईप. आता पी टाईप केव्हा बनतो माहितीये का, ज्या वेळेस तुम्ही प्युअर फॉर्म ऑफ सेमीकंडक्टरमध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज टाकतात, म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 3, त्यावेळेस पी टाईप बनत असतो. आणि ज्या वेळेस तुम्ही प्युअर फॉर्म ऑफ सेमीकंडक्टरमध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी टाकता, कोणत्या टाकता, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे 5, ज्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत ते जर टाकतात तर एन टाईप बनतो. मग त्यांनी इथं विचारलं काय माहितीये का, की पी टाईप बनवण्यासाठी कोणती इम्प्युरिटी वापरली जाते, तर यापैकी जो बोरॉन आहे ना, या बोरॉन जो आहे ना, या बोरॉनच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हीच काय म्हणतात इम्प्युरिटी कशासाठी वापरत असतो आपण, पी टाईप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी वापरतो. पण आता उरलं हे बघा, आर्सेनिक, अँटीमनी आणि फॉस्फरस, या तिन्हीच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 5 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि जर तुम्ही प्युअर फॉर्म ऑफ सेमीकंडक्टरमध्ये यापैकी तिन्हीपैकी जर का कोणताही एक जर का इम्प्युरिटी टाकली तर इथं एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. कोणता तयार होतो, एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो तो. आणि म्हणजे आता प्रश्न पी टाईप वरती विचारला, कदाचित एन टाईप विचारून हे तिन्ही ऑप्शन मध्ये असू शकतात, म्हणून हे तिन्हीचे त्यांनी का व्यवस्थित लिहून घ्या. नंतर बघा क्वेश्चन नंबर 30, विच टाईप ऑफ बायसिंग इज रिक्वायर्ड टू एनपीएन ट्रान्झिस्टर फॉर एम्प्लिफिकेशन. आता लक्षात राहू दे, त्यांचं म्हणणं काय की ट्रान्झिस्टर कोणता आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर आहे. इथं काढतो मी डायग्राम, एन पी आणि एन ट्रान्झिस्टर आहे. त्यांनी काय विचारलं, बायसिंग कशी करावं लागते. तर पहिली गोष्ट लक्षात राहू द्या, जर तुम्हाला कंडिशन माहिती असेल इलेक्ट्रॉन्स मधली, जे बीई जंक्शन असतं, जे बीई आणि 2 जे सी बी असे 2 जंक्शन असतात कशामध्ये, एनपीएन मध्ये. तर मग जे बीई जंक्शन आपल्याला कशात ठेवावं लागतं, फॉरवर्ड बायस मध्ये ठेवावं लागतं. आणि जे सीबी जंक्शन कशात ठेवावं लागतं, तुम्हाला रिव्हर्स बायस मध्ये ठेवावं लागतं. त्यावेळेस तुमचा ट्रान्झिस्टर ऍज अ एम्प्लिफायर म्हणून काम करतो. कसा काम करतो, एम्प्लिफायर. जर का दोन्हीच्या दोन्ही फॉरवर्ड, याचा एक चार्ट आहे, जर दोन्हीच्या दोन्ही फॉरवर्ड बायस मध्ये असते ना तर तो स्विचिंगचं काम करतो, दोन्हीच्या दोन्ही रिव्हर्स बायस मध्ये असेल तर तो ऑफ स्विचचं काम करतो. पहिला फॉरवर्ड आणि दुसरा रिव्हर्स असेल तर तो एम्प्लिफायरचं काम करतो. आणि जर का समजा पहिला रिव्हर्स आणि दुसरा फॉरवर्ड असतो तर तो अट्युनेटर म्हणून काम करत असतो. तर आपल्याला काय करायचं सध्या, आता याला मी काय सांगितलं तुम्हाला, जे बीई जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट करायचं आणि जेसीबी जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करायचं. जर तुम्हाला हे बघा, हे झालं इमिटर, बघा हा झाला बेस आणि हा झाला कलेक्टर. मग आता तुम्हाला मी काय सांगितलं, बीई जंक्शन आपल्याला कसं कनेक्ट करायचं रे, बीई जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट करायचं. म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये जर करायचं असेल तर निगेटिव्हला निगेटिव्ह लावा, पॉझिटिव्हला काय लावा, पॉझिटिव्ह लावा. नंतर जे सीबी जंक्शन हा कसं करायचं, रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करायचं. म्हणजे निगेटिव्हला काय लावणार आपण, पॉझिटिव्ह, बॅटरीचा पॉझिटिव्ह लागणार आणि याला काय लागणार, निगेटिव्ह लागणार. मग आता यांनी तेच विचारलं की आपल्याला नेमकं मग आता काय करायचं, जे कोणतं जंक्शन कसं असणार आहे. बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर इमिटर कसा आहे, बघा इमिटर जर बघितला, इमिटर कसा आहे, निगेटिव्ह आहे. इमिटर कसा झाला, निगेटिव्ह झाला, बरोबर आहे. बेसचा जर का बघितला तर बेस कसा आहे रे आपला, पॉझिटिव्ह आहे. बेस कसा येणार तुमचा, पॉझिटिव्ह येणार. आणि जर तुम्ही पुन्हा काय बघितला, कुठे या, पुन्हा जर का तुम्ही कलेक्टर बघितला तर कलेक्टर कसा राहणार तुमचा, निगेटिव्ह राहणार. कलेक्टर कसा राहणार, निगेटिव्ह राहणार. त्यांनी तेच विचारलं बघा, आता याच्यात विचारलं बेस पॉझिटिव्ह आहे, बेस झाला पॉझिटिव्ह आपला. नंतर बघा इमिटर निगेटिव्ह आणि कलेक्टर काय झाला पुन्हा पॉझिटिव्ह, सॉरी हा बघा कलेक्टर नाही का, इथं पॉझिटिव्ह आहे, कलेक्टर कसा आहे, पॉझिटिव्ह. तर म्हणजे त्यांनी हेच केलं बघा, इथं आपल्याला काय पाहिजे, आपला इमिटर कसा पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. बेस कसा आहे आपला, बेस पॉझिटिव्ह आहे. आणि कलेक्टर जो आहे, कलेक्टर कसा आहे तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्यांनी तेच विचार आपल्याला काय करावं लागेल, तर बघा बेस कसा आहे, पॉझिटिव्ह. नंतर इमिटर कसा आहे, निगेटिव्ह. आणि कलेक्टर कसा आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता हे नाही का एकदम डिटेलमध्ये सांगायला आपल्याला वेळ नाही, नाही तर याच्यात कसं आहे की ज्यावेळेस आपण याला काय करतो, बायसिंग करतो, ज्या प्रकारे बायसिंग करतो त्या प्रकारे आपला ट्रान्झिस्टर काय काम करेल हे ठरत असतं. आता आपल्याला एम्प्लिफायर म्हणून काम करायचं, तर आपल्याला जे बी जंक्शन फॉरवर्ड बायस आणि जे सी बी जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करावं लागतं. नंतर बघा, व्हॉट इज द टाइप ऑफ फंक्शन इन अ ट्रान्झिस्टर. आता नेमकंच मी तुम्हाला काय सांगितलं की जर तुमचा ट्रान्झिस्टर, बघा ट्रान्झिस्टरचे 2 जंक्शन असतात आपल्याकडं. त्यांनी काय सांगितलं, जर जे बीई जंक्शन, मी काय सांगितलं, जे बीई जंक्शन हे फॉरवर्ड बायस असेल, कसं असेल रे, फॉरवर्ड बायस. आणि जे सीबी जंक्शन हे सुद्धा कसं असेल, फॉरवर्ड बायस मध्ये असेल, तर तुमचा जो ट्रान्झिस्टर आहे ना, हा ट्रान्झिस्टर ऍज अ कशाचं काम करतो, स्विचचं काम करतो. त्या स्विच मध्ये सुद्धा ऑन स्विचचं काम करत असतो. कशाच काम करतो, ऑन स्विचचं काम करतो. आणि जर तुम्ही इथं बघितलं ना, हे दोन्हीच्या दोन्ही जे आहेत ना, दोन्हीच्या दोन्ही कशा, हा पण पहिला पण जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये आणि दुसरा पण जंक्शन कसं आहे, फॉरवर्ड बायस मध्ये आहे. मग दोन्ही फॉरवर्ड बायस म्हणजे हा कशाचं काम करणार, स्विचचं काम करणार. त्याला आपण काय म्हणतो, जे स्विचिंग म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर 1 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की हा जो ट्रान्झिस्टर आहे, हा ट्रान्झिस्टर स्विचिंगचं काम करणार. एम्प्लिफिकेशनचं काम केव्हा करणार, मी तुम्हाला सांगितलं, एक पहिला फॉरवर्ड दुसरा रिव्हर्स असतं, तर त्याने काय केलं असतं, एम्प्लिफिकेशनचं काम केलं असतं. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 32, व्हाय द निगेटिव्ह फीडबॅक इज रिक्वायर्ड फॉर एम्प्लिफायर सर्किट. आता काय असतं, मी तुम्हाला सांगितलं फीडबॅक म्हणजे काय, तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहा. समजा हा काय ट्रान्झिस्टर आहे, हा काय ट्रान्झिस्टर आपण बसवला, किंवा याला एम्प्लिफायर म्हणून आपण सरळ सरळ म्हणा, याला हा काय एम्प्लिफायर आहे,
हा ऍम्प्लिफायर आहे. आता काय असतं माहिती का, ऍम्प्लिफायरला आपण इनपुट देणार, काय करणार, ऍम्प्लिफायरला आपण काय देतो, इनपुट देतो. आता फीडबॅक देणं म्हणजे काय बघा, आणि ऍम्प्लिफायर काय करणार, आपल्याला आउटपुट देणार. ऍम्प्लिफायर काय करणार, आउटपुट देणार. आता फीडबॅक देणं म्हणजे काय, एक बघा एखाद्याला फीडबॅक देणं. आता मी तुम्हाला म्हणतो की माझं शिकवलेलं तुम्हाला समजतं का, मग जर समजत असेल तर बघा तुम्ही काय करता, जर समजलं तर हो म्हणता, मग कमी खाली कमेंटमध्ये सांगता सर समजतं, सर समजत नाही, किंवा हा क्वेश्चन नाही समजला. म्हणजे तुम्ही काहीतरी रिटर्न मध्ये फीडबॅक देता, आपण फीडबॅक म्हणतो. म्हणजे रिटर्न एखादी गोष्ट तुम्ही सांगता, म्हणजे आउटपुटचा काहीतरी भाग आणून आपण काय करतो, परत काय करत असतो, इनपुटला देतो. काय सांगितलं मी, आउटपुटचा काहीतरी पार्ट आणतो आणि तो इनपुटला देतो. मग या आउटपुटचा काहीतरी पार्ट इनपुटला द्यायचा फायदा काय असतो बघा, जर इथं पॉझिटिव्ह, या फीडबॅकचे 2 टाईप पडतात. आता तुम्ही मला फीडबॅक दोन टाईपचे देऊ शकता. मी सांगितलं समजत असेल तर तुम्ही हो सांगणार सर समजतं, आणि नसेल समजत तर तुम्ही काय सांगणार सर समजत नाही. म्हणजे जर समजत असेल तर पॉझिटिव्ह फीडबॅक, नसेल समजत तर हा निगेटिव्ह फीडबॅक झाला. मग त्यांचं म्हणणं काय की जो काय सांगितलं, निगेटिव्ह फीडबॅकचं नेमकं काय काम असतं. ज्यावेळेस आपण आउटपुटचा काहीतरी पार्ट काढून आपण इनपुटला देतो, आणि जर तो निगेटिव्ह फीडबॅक असेल तर बघा जे डिस्टॉर्शन येतं बघा, डिस्टॉर्शन म्हणजे कसं, ऍम्प्लिफायर काय करतो, सिग्नल ऍम्प्लिफाय करायचं काम करतो. फॉर एक्झाम्पल घ्या, आपल्या जी साऊंड सिस्टम असते ना, ज्यावेळेस तुम्ही बोलल्यानंतर तुमचा आवाज कितीतरी पटीत वाढून जातो. मग आता ऍम्प्लिफायरचं काय काम असतं, ज्यावेळेस निगेटिव्ह फीडबॅक त्याच्याकडे येतो, ज्याच्यात डिस्टॉर्शन येतं सिग्नलमध्ये. डिस्टॉर्शन म्हणजे काय की आपल्याला अनवॉन्टेड पर्सन, जसं बोलता असं एकदम तुमचा माईक नाही का वेगळाच आवाज करायला लागतो. मग याला काय म्हणते की डिस्टॉर्शन आहे ना म्हणते. मग या सिग्नलचा डिस्टॉर्शन जर का कमी करायचं असेल तर आपण काय करतो, निगेटिव्ह फीडबॅकचा वापर करत असतो. आणि त्यांनी तेच विचारलं की आपण काय करतो, निगेटिव्ह फीडबॅक का वापरतो, टू रिड्यूस द डिस्टॉर्शन. म्हणजे जे डिस्टॉर्शन येणार आहे सिग्नलमध्ये, त्या सिग्नलच्या डिस्टॉर्शनला कमी करण्यासाठी आपण निगेटिव्ह फीडबॅक वापरत असतो. बघा मी तुम्हाला हे ऑसिलेटर मध्ये सांगतो, जर का ऑसिलेटर हा असा डिव्हाइस आहे, त्याला फक्त नाही का आउटपुट द्यायचं काम नाही, फक्त पॉझिटिव्ह फीडबॅक, इनपुट द्यायचं काम. जर त्याला फक्त पॉझिटिव्ह फीडबॅक जरी दिला ना, तरी तो काय करतो, सिग्नल जनरेट करतो. कालच्या याच्यामध्ये क्वेश्चन बघितला होता आपण. हा क्वेश्चन नंबर 3 बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ डायॅक. म्हणजे डायॅक, पहिली गोष्ट, आता डायॅक म्हणजे काय रे, डायॅक मी तुम्हाला आता सांगितलं होतं. डायॅक म्हणजे काय, ज्यावेळेस आपण 2 डायोड अँटी पॅरल मध्ये कनेक्ट करतो, हा पहिला डायोड झाला, हा दुसरा डायोड झाला, आणि या दोन्हीला आपण काय करतो, अँटी पॅरल मध्ये कनेक्ट केला, हा झाला आपला डायॅक. मग आता डायॅकचं काम असतं, डायॅक म्हणजे डायोड, म्हणजे डायोड असतो. डायोड, आता 2 डायोड म्हणून 2 डायॅक झाले. डायोड फॉर एसी, डायोड फॉर एसी. तुम्हाला माहिती असेल डायोड डीसी एसी वरती चालत नसतो जर नॉर्मल डायोड असेल तर. म्हणून त्या 2 डायोडला आपण अँटी पॅरलली कनेक्ट करतो, आणि अँटी पॅरलली कनेक्ट केल्यामुळे हा डायोड एसी वरती सुद्धा चालायला लागतो, म्हणून आपण याला डायॅक म्हणतो. त्यांनी काय विचारलं, काय सांगितलं, पर्पज ऑफ डायॅक. आता पर्पज म्हणजे काय, काम विचारलं त्यांनी. मग या डायोडला आपण काय, ट्रिगरिंग सर्किट, जेव्हा युजेटी वगैरे ट्रिगरिंग सर्किटसाठी वापरतो, एससीआरच्या ट्रिगरिंग सर्किटमध्ये, किंवा आपल्याला ट्रिगरिंगसाठी आपण काय करतो, हा डायॅक वापरत असतो. मग या डायॅकचं काय काम आहे बघा, डायॅक जर असेल तुमचं तर वापरतो आपण ट्रिगरिंगसाठी, आणि जर ट्रायक असेल ना, TRIAC, ट्रायक म्हणजे 2 SCR अँटी पॅरल मध्ये कनेक्ट करतो. जर ट्रायक असेल तर ते व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करत असतो. कशात काम करतो, व्होल्टेज रेग्युलेटर. की जे आता व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय बघा, तुम्ही नवीन आता आपल्याकडे नाही का, जुन्या काळातले मोठमोठे रेग्युलेटर होते व्होल्टेजचे, म्हणजे आपल्या फॅनचे रेग्युलेटर होते. मग फॅन रेग्युलेटर होते तर त्याच्यात रेजिस्टन्स लावा लागायचा, आणि त्याच्यात पॉवर लॉस जास्त व्हायचं, त्यामुळे वीज बिल पण जास्त यायचं. पण आता नाही का, आपण सेमीकंडक्टर डिव्हाइस यूज करतो, म्हणजे एकदम छोटा, फक्त तुम्ही ट्रायक यूज केला त्याच्यामध्ये रेग्युलेटरमध्ये, आणि ट्रायक यूज करून तुम्ही करू शकता एवढ्या मोठ्या सर्किटला आता छोटे छोटे रेग्युलेटर आले, आणि तो रेग्युलेटर काय करतो, व्होल्टेजला काय कंट्रोल करतो. तर त्याच्यासाठी आपण व्होल्टेजला कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रायक वापरतो. डायॅकचं मेन काम किंवा डायॅक आपण कशासाठी वापरतो, ट्रिगरिंग सर्किटमध्ये वापरत असतो. नंतर क्वेश्चन नंबर 34 बघा, हाच प्रश्न आहे, विच कंट्रोल डिव्हाइस यूज टू इलेक्ट्रॉनिक फॅन रेग्युलेटर. हा इथंच क्वेश्चन काय विचारलं त्यांनी, विच टाइप ऑफ कंट्रोल डिव्हाइस यूज इन अ इलेक्ट्रॉनिक फॅन रेग्युलेटर. आता मी काय सांगितलं, रेग्युलेटर 2 टाईपचे होते, जुने ज्याच्यात रेजिस्टन्स वापरायचं होते एक रेग्युलेटर, आणि आता इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट वाले आले, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, कोणता सर्किट वापरतो. त्याच्यामध्ये नाही का, मी तुम्हाला आता सांगितलं की ट्रायक वापरत असतो. कोणता वापरत असतो, ट्रायक सर्किट आपण वापरत असतो. क्वेश्चन नंबर 35 बघा, विच कॉर्डंट ऑपरेशन SCR डिलिव्हर द हेवी करंट इन अ रिव्हर्स बायसिंग. आता काय असतं, रिव्हर्स बायस मध्ये जर तुम्ही डायोडचं वगैरे बघितलं असेल तर डायोड मध्ये काय असतं माहिती का, डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये काम करत नाही. का काम करत नाही, कारण त्याची डिप्लेशन लेअर वाढते, आणि डिप्लेशन लेअर वाढल्यामुळे तिथून करंट फ्लो होत नाही. तर आता त्यांनी काय विचारलं, SCRचं विचारलं. कसं, SCR म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर डिलिव्हर द हेवी करंट इन रिव्हर्स बायसिंग. म्हणजे ज्यावेळेस काय होतं, आपण त्या SCRला रिव्हर्स बायस मध्ये करतो, त्यावेळेस काय त्यातून करंट फ्लो होत नाही, आणि ज्यावेळेस त्याच्या लिमिटपेक्षा एकदम त्याची लिमिट असते, त्या लिमिटपेक्षा जास्त, त्यावेळेस काय होतं, अचानक हा काय होतो, ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट झाल्यासारखं काम करतो, आणि हेवी करंट फ्लो करत असतो. आणि हे नाही का, ही SCRची काय आहे, SCRची कॅरेक्टरिस्टिक्सची डायग्राम आहे. मग जर तुम्ही इथं बघितलं बघा, जर मॅथमध्ये शिकले असेल तर हा पहिला क्वाड्रंट असतो, हा दुसरा क्वाड्रंट असतो, हा
तिसरा क्वाड्रंट असतो आणि हा चौथा क्वाड्रंट असतो. मग जर पहिल्या क्वाड्रंटमध्ये नाही का त्याच्या नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात, म्हणजे ज्याला आपण फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक, फॉरवर्ड कंडिशनमध्ये तो SCR कसा काम करेल. आणि रिव्हर्स कंडिशनमध्ये काय माहिती का, रिव्हर्स बायस ज्यावेळेस तुम्ही त्याला कनेक्ट करता एका लिमिटपर्यंत तो करंट फ्लो करणार नाही, आणि त्याची एकदा लिमिट संपली किंवा काय म्हणतात त्याला, जर त्याचं एकदा रिजन ब्रेकडाऊन झालं, मग ब्रेकडाऊन झाल्यानंतर तो हेवीली करंट फ्लो करतो स्वतःमधून. हे जे दाखवतं हे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये दाखवतात. मग त्यांनी आपल्याला तेच विचारलं की SCR डिलिव्हर्स द हेवी करंट इन रिव्हर्स बायसिंग कंडिशन. तर रिव्हर्स बायसिंग कंडिशनमध्ये SCR हेवी करंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये दाखवतो, तर फर्स्टमध्ये नाही दाखवत. फर्स्टमध्ये तो नाही का फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत असतो. कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आपला SCR दाखवत असतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि तिसरा क्वाड्रंट जो आहे म्हणजे बघा हा थर्ड ऑप्शन नंबर बी काय ना, थर्ड क्वाड्रंटमध्ये तो जो ब्रेकडाऊन रिजन असतो ज्याच्यात म्हणजे हेवी करंट फ्लो होणार आहे रिव्हर्स बायसिंगमध्ये, तो दाखवत असतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर करणार ऑप्शन नंबर बी. बघा अशा प्रकारे टोटल 35 प्रश्न बेसिक इलेक्ट्रॉनिक्सवरती आतापर्यंत आपण काय केलेत, कव्हर केलेले आहेत. अजून याच्यानंतरचे जे 2 पार्ट आहेत हे 2 पार्ट समोर येईलच. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन सेकंड इयर मित्रांना, जेही आता CBT एक्झाम देणार आहेत. धन्यवाद.